आणि आता क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येते। रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं समोर आलेलं आहे। कसोटी क्रिकेटमधनं त्यानं निवृत्ती जाहीर केलेली आहे। क्रिकेट विश्वातली आणि क्रीडा विश्वातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी राजीव कासले। राजीव, आपण पाहतोय रोहित शर्मा यांनी अखेर निवृत्ती जाहीर केलेली कसोटीमधून, काय अधिकची माहिती? गेली काही काळ भारतीय क्रिकेट कसोटी क्रिकेट गाजवणाऱ्या रोहित शर्मानं, ज्याला आपण हिटमॅन म्हणतो, त्याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। आपल्या स्टोरीवरच त्यांनी आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचं डिक्लेअर केलेलं आहे। आता काही दिवसांनी म्हणजे काही IPL नंतर इंग्लंडचा दौरा होणार आहे, भारताचा 5 कसोटी सामन्यांचा दौरा होणार आहे। त्याच्यात शक्यतो रोहित शर्माला संधी मिळणार नाही असं बोललं जाते। त्याच्या आधीच रोहित शर्मानी निवृत्ती जाहीर केली आहे। आणि खरं तर गेल्या काही न्यूझीलंडचा दौरा असेल, ऑस्ट्रेलियाचा दौरा असेल, रोहित शर्माचं सातत्याने अपयशी ठरत होता। कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा जम बसत नव्हता आणि त्यानंतरच खरं तर रोहित शर्मा निवृत्त होईल असं बोललं जात होतं। आता IPL मध्ये त्याने चांगलाच केलाय, पण कसोटी क्रिकेटमध्ये तो फारसा हे चालत नव्हता। त्याच्यामुळे तो रिटायरमेंट घेणार हे जवळपास निश्चित होतं। कधी घेते निश्चित होतं, पण त्याने आजचा दिवस निवडला आणि आज त्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय रोहितनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। दरम्यान रोहित फॅनसाठी हा मोठा धक्का असेल।